आज मी मस्तपैकी ना संध्याकाळने भूकसाठी एक नंबर असं उपायला येऊन मी फक्त हाय चॉकलेट बनायची खा एक नंबर लागस आणि जे झटपट बनस त्यांसाठी ना जे बटाटा राहतस ना बॉईल करेल उकळेल बटाटा त्याला स्मॅश करले ना मस्तपैकी त्यानंतर कढई आम्ही तेल गरम करायला ठेवतं तेल छान गरम होणं त्यांना ना जिरं मोहरी छान तडतडू दिनी जिरं मोहरी तडतडी वहिनी ना त्यानंतर त्यांना लसूण पण लाल करली ना मी त्यांना कांदा टाका कांदा पण छान शिजाडी ना कांदा पण छान लाल आणि शिजायची वैगी आणि त्यांना टमाटर टाका ना टमाटर पण छान असं गळू द्यावा ना जोपर्यंत तो शिजत नाही तोपर्यंत टमाटर गळी विजायला त्यांना ना तिखट टाका ना जिथलं आपलं तिखट लागत असेल त्याप्रमाणे हळद टाकाने धना पावडर टाकानं त्यानंतर मीठ टाकानं स्वादनुसार जितकं लागत असेल त्याप्रमाणे सगळं मिक्स करा मसाला चटकू देवा नाही जळू देवा नाही त्यानंतर त्यांना ज्या बटाटा आहेत ना आपण असं स्मॅश करेल ते टाकानं आणि सगळं मिक्स करा खरं सांगायला घेऊन याची फिलिंग आहे बटाट्याने एक नंबर लागेल ना ते डायरेक्ट शपथ सांगच मी त्यानंतर त्यानं बटाटा नाही महिना मस्तपैकी मॅगी मसाला टाका मी वरतून कोथिंबीर टाकन परत मिक्स करन गॅस बंद करीशीन हाय जी फिलिंग आहे ना ती मस्तपैकी गारू देवाने तोपर्यंत आहे ना आपण मैदा आहे ना भिजली मैदा लिहिला मी त्यांना थोडं मीठ टाकानं तुमच्याकडं तेल असेल तूप असेल ते टाकानं थोडंसं त्यानंतर सगळं मिक्स करीशीन थोडं थोडं पाणी टाकीशीन जसं कणिक मळतच ना आपण नरम असं तसं मळीला वाहनाने 10 मिनिटं रेस्टसाठी ठेवाना साईडले 10 मिनिटानंतर त्याला काढली ना मी आणि त्यांना 5 गोळा तयार करले ना सारखा आकार ना त्यानंतर त्यांनी चपाती लाटली ने आणि त्याला चौकोन आकार मग कापी लेवानं कापीशी वेगळ्या त्यांना मग परत चौकोन आकार कापी लेवाना जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार राहून त्याप्रमाणे थोडा वाकडा तिकडे वळले पण इग्नोर कर लेवाना त्यानंतर बटाटाना असा आकार कर लेवाना छोटा छोटाच बनावाना बरं का कारण मोठा मोठा जर बनावात ना आपण तर त्याने फिलिंग बाहेर निघत असतं त्यांना तर त्यांनी वरती लेअर टाकाने दुसऱ्या साईडला मस्त पाणी लावाना आणि ती दुसरी लेअर जी ना ती चिपकाड देवाने छान पाणीने साह्यातून असे चिटकीशीन वेगळी त्यानंतर जो आपला चम्मच रास ना काटेरी त्याच्यावर असा आकार बनायला वाना असं बनायशीन वय ना काठ्या असतील काय असतील जे असेल ना त्यांना साह्यातून असं त्यांना तोंड बंद करल्यावर ना जेणेकरून त्याला पोटमध्ये बाहेर नको यायला पाहिजे म्हणजे सॉरी बटाटाने फिलिंग बाहेर नको यायला पाहिजे म्हणून देखू शकतोस कितला क्यूट आकार तयार व्हायला चॉकलेटना तर मी असंच बनवली ना बाकीना ढेबऱ्या ढोबऱ्या पण म्हणतात पण ठीक आहे मस्त गरम तेल होय ना का त्यांना बारीक गॅसवरच छान असा क्रिस्पी कुरकुरीत व्हायचं तर तळली ना जोपर्यंत त्यांना कलर लाल होत नाही देखू शकतस अगदी क्रिस्पी बनेल राहतस फक्त गरम गरम खावाना खूप छान लागतंस म्हणजे नाही का सॉस सोबत सुद्धा भार लागतंस आणि असं सुद्धा भार लागतंस त्या जर ही रेसिपी आवडली चॅनलला सबस्क्राईब करायला जाऊ नका प्लीज नक्की